नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा 2024 ची इयत्ता पहिलीची इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची उत्तर सूची आपण पाहणार आहोत। पाहूया विभाग पहिला इंग्रजी। प्रश्न 10 20 गुणांसाठी। प्रश्न पहिला, म या ध्वनीसाठी इंग्रजी अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 3 यम। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीतील आहे? पर्याय क्रमांक 2 आय। प्रश्न तिसरा, चित्र पाहून त्याचे नाव पर्यायातून निवडा। इथे चित्रामध्ये आपल्याला शेतकरी दिसतो आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 फार्मर हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, खालील अक्षरांपैकी वर्णानुक्रमे शेवटच्या क्रमांकावर येणारे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 3 डब्ल्यू। प्रश्न पाचवा, आठवड्यात किती वार असतात? पर्याय क्रमांक 3 7। प्रश्न सहावा, वर्षाच्या किती महिन्यात 31 दिवस असतात? पर्याय क्रमांक 1 7। प्रश्न सातवा, सोबत दिलेल्या चित्रावरून शब्दकोडे पूर्ण करा। तर इथे आपण पाहू शकतो की चेअर आणि टेबल याचे चित्र आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ए हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आठवा, लहान लिपीत एकूण किती मुळाक्षरे आहेत? पर्याय क्रमांक 4 26। प्रश्न नववा, सोबतच्या चित्रासाठी योग्य पर्याय निवडा। पानाचं चित्र आहे, अर्थातच लीफचं चित्र आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 लीफ। प्रश्न 10वा, काकांना इंग्रजीत काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2 अंकल। विभाग 2 पाहूया, बुद्धिमत्ता। प्रश्न 15 गुण 30 अक्षरमालेवर आधारित प्रश्न आहेत। प्रश्न 11वा, वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व के यांचे मधोमध येणारे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 1 एफ। प्रश्न 12वा पाहूया, रखवालदार या शब्दाच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? तर यामध्ये आपण पाहू शकतो की 6 अक्षर आहेत आणि मधोमध कुठलेही अक्षर येऊ शकत नाही, त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे। प्रश्न 13वा, खालील संख्यामालेत 9 हा अंक किती वेळा आलेला आहे? पर्याय क्रमांक 2 3 वेळा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, खालील पर्यायातून गटात न बसणारा शब्द निवडा। पर्याय क्रमांक 2 पळणे। आणि बाकीच्या ज्या क्रिया आहेत, वाचणे, खाणे, बोलणे, या तोंडाद्वारे केल्या जातात आणि पळणे ही क्रिया पायाने केली जाते, त्यामुळे गटात न बसणारा शब्द जो आहे पर्याय क्रमांक 2 पळणे। प्रश्न 15वा, खालील पर्यायातून गटात न बसणारी आकृती निवडा। इतर आकृत्यांना 4 कोपरे आहेत आणि त्रिकोण आहे त्याला 3च कोपरे आहेत असं आपण म्हणू शकतो, किंवा बाजूवरून देखील त्रिकोण हा वेगळा पर्याय निघतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ची जी आकृती आहे ती गटात न बसणारी आहे। प्रश्न 16 ते 18, खालील प्रश्नात गटाशी न जुळणारे पद ओळखा। निळा, आकाश, पिवळा, काळा। इतर रंग आहेत आणि आकाश हा शब्द वेगळा असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 आकाश हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 17वा, खेकडा, मगर, सिंह, मासा। पर्याय क्रमांक 3 सिंह हे उत्तर बरोबर आहे आणि बाकी सगळे पाण्यात राहतात। प्रश्न 18वा, आपल्याला काही चित्र दिलेली आहेत, बाणाचे आकृती दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आणि इतर जे आहेत ते एकाच दिशेने जाणारे बाण आहेत आणि पर्याय क्रमांक 3 मधील बाण वेगळे असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही आकृती वेगळी आहे। प्रश्न 19, दिलेल्या संख्या क्रमाने लावल्यास संख्या मालिकेतील शेवटून तिसरी संख्या कोणती येईल? तर याच्यामध्ये आपण जर संख्या क्रमाने लावल्या तर त्या 1 ते 9 या प्रकारे येतात आणि शेवटून तिसरी संख्या ही 7 येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 7 हे उत्तर बरोबर आहे। 20 ते 21 साठी, खालील प्रश्नात पहिल्या शब्दाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तो ओळखा। तर 20वा प्रश्न पाहूया, दिवस 24 तास, तर वर्ष पर्याय क्रमांक 3 12 महिने हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 21 मध्ये आपण पाहू शकतो, तर 2 रेषा दिलेल्या होत्या, त्यावरून दुसरी आकृती तयार झालेली आहे। तर तिसऱ्या याच्यामध्ये आपण पाहू शकतो की 3 रेषा दिलेल्या होत्या आणि त्या जोडून आपल्याला पर्याय क्रमांक 2 ची आकृती मिळणार आहे, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 22, एका भाषेत कोंबडा शब्द डा ब को असा लिहितात, तर त्याच भाषेत बोकड हा शब्द कसा लिहाल? पर्याय क्रमांक 3 ड क बो हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 23, खालील शब्दात प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा। तर तंतोतंत आकृती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये। प्रश्न 24, टप टप, सपसप, पटपट, कटकट या शब्दात ट हे अक्षर किती वेळा आले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6। प्रश्न 25, सार्वजनिक नळावर पाणी भरून झाल्यानंतर नळ चालू असल्याने पाणी वाया जात आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 3 स्वतः जाऊन पाण्याचा नळ बंद कराल। तर अशा प्रकारे आपण इयत्ता पहिलीची इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तरसूची पाहिलेली आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।